हॅलो. या लेक्चरमध्ये आपण मे 2026च्या नियुक्त्या आणि निवडणुका करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपला आहे नीती आयोग. आता नीती आयोगमध्ये दोन नवीन फुल टाइम मेंबर्स आलेले आहेत किंवा ज्याला आपण पूर्णवेळ सदस्य म्हणतो. कोणत्या महिन्यामध्ये? मे महिन्यामध्ये. मे महिन्यात दोन नवीन फुल टाइम मेंबर्स आले, लक्षात ठेवा. आणि मेच्या जस्ट आधीच्या महिन्यामध्ये हे जे नीती आयोग होतं त्याचं पूर्णपणे रिस्ट्रक्चरिंग झालं होतं. रिस्ट्रक्चरिंग मध्ये तिथले जे लोक होते ते बदलले होते. आता तिथले जे अध्यक्ष होते ते नाही बदलणार. अध्यक्ष कोण असतात? जे आपले पीएम असतात ते, ठीक आहे, प्राईम मिनिस्टर. आणि याचे उपाध्यक्ष ते बदलले होते, ते आले होते लाहिरी, ठीक आहे. लाहिरी आले होते आणि त्यांच्यासोबतच पाच नवीन फुल टाइम मेंबर्स आले होते. हे तर हे पाचच्या पाच आपल्याला माहिती पाहिजे, तुम्हाला सांगतो ते कसे आहेत ते. आणि आता परत मे महिन्यामध्ये दोन आले होते, ठीक आहे. तर असे टोटल फुल टाइम मेंबर्स किती? 7. आतापर्यंत एवढे जास्त नव्हते, आता एवढे जास्त आले, त्याच्यामुळे हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. आणि नीती आयोगला तुम्ही स्टॅटिक मधून चांगलं करून ठेवा, ह्याच्यावर ह्या वर्षी हमखास प्रश्न असणार आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणजे स्टॅटिक वरचा पण प्रश्न असणार आहे त्याच्यावर, म्हणजे कधी नीती आयोगची स्थापना झाली होती, सगळं सगळं असेल. आता हे 7च्या 7 आपल्याला लक्षात पाहिजे. आणि जे लाहिरी आहेत ते पण आपल्याला माहिती पाहिजे, ठीक आहे. आता हे सगळं लक्षात घेऊ आपण. तर तुम्हाला आधी सांगून देतो कोण कोण होते ते मेंबर्स, फुल टाइम मेंबर्स, जेणेकरून म्हणजे तुम्हाला पुढचं सांगता येईल. बघा, आपले पहिले लाहिरी जे उपाध्यक्ष होते ते तर होतेच, सोबतच जे फुल टाइम मेंबर्स होते ते कोण होते? एक म्हणजे राजू, त्याच्यानंतर गौबा, त्याच्यानंतर दास, त्याच्यानंतर करंदीकर, त्याच्यानंतर सुब्रमण्यम, सॉरी, सुब्रमण्यम होते, श्रीनिवास होते, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग आता हे जे दोन आलेले आहेत, बालसुब्रमण्यम आणि हे जोसम अनिया, ठीक आहे. तर लक्षात काय ठेवायचंय? रगड कसबा, ठीक आहे, रगड कसबा आणि सोबतच ला, काय ठेवायचंय? रगड कसबाला. हे सगळे मेंबर झाले इथपर्यंत. आणि हे जे ला आहे हे आहेत लाहिरी, तर हे उपाध्यक्ष आहेत, ठीक आहे, किंवा व्हाईस चेअरमॅन. तर हे म्हणजे राजू, राजू, जी म्हणजे गौबा, त्याच्यानंतर दी म्हणजे दास, के म्हणजे करंदीकर, करंदीकर, यस म्हणजे श्रीनिवास, श्रीनिवास, त्याच्यानंतर बी म्हणजे बाला सुब्रमण्यम, सुब्रमण्यम, आणि ए म्हणजे ह्या अनिया, ठीक आहे. ह्या अनिया आहेत त्या ज्या नवीन आल्या त्या, म्हणजे आता दोन नवीन कोण आले? हे दोन, बाल सुब्रमण्यम आणि अनिया. आणि ला म्हणजे काय? लाहिरी, लाहिरी. तर हे सगळे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, ठीक आहे. एकदा तुम्ही लिहून घ्या, नाही तर मी तर खाली नंतर लिहून देईल, इथं जी रिकामी जागा तिथे लिहून देईल, ठीक आहे. तर हे सगळे सगळे तुम्हाला पाठ पाहिजे, लाहिरी सकट. आणि जे सीईओ पण असतात, एनआयसी, सॉरी, नीती आयोगाचे सीईओ पण असतात, ते कोण आहेत? ते आहेत सुब्रमण्यम, ठीक आहे. आता हे बाल सुब्रमण्यम आणि ते बीव्हीआर बीव्हीआर सुब्रमण्यम, ते सीईओ आहेत, ठीक आहे. सीईओ पण लक्षात ठेवा. सीईओ कोण आहेत? सुब्रमण्यम, ठीक आहे. आता हे लक्षात ठेवायचं, म्हणजे इथं कन्फ्युज नाही झालं पाहिजे. जे बाल सुब्रमण्यम आहे, बाल म्हणजे छोटे, छोटे म्हणजे ते मेंबर, फुल टाइम मेंबर, आणि सीईओ ऑब्व्हियसली मोठा असणार आहे, तर ते बाल सुब्रमण्यम ते सीईओ आहेत, ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि ला म्हणजे लाहिरी, हे व्हाईस चेअरमॅन आहेत. चेअरमॅन कोण असतात? आपले प्राईम मिनिस्टर, ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे आर बालसुब्रमण्यम आणि जोराम अनिया, तर हे दोन झालेले आहेत. आणि एकूण सदस्य संख्या 7 झालेली आहे. तर हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि अनिया ह्या थोड्याशा युनिक आहेत, तर त्यांच्याविषयी पण आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे. आता ह्या ज्या जोराम अनिया आहेत, तर ह्या आहेत आपल्या अरुणाचल प्रदेशच्या. अरुणाचल प्रदेश कुठे आहे माहिती आहे ना? ते चायनाच्या बॉर्डरवर, ठीक आहे. तर तिथल्या ह्या पहिल्या पीएचडी मिळवणाऱ्या निशी समुदायातील पहिल्या महिला आहेत. सोबतच ह्या हिंदी विषयात पीएचडी पूर्ण करणाऱ्या अरुणाचल प्रदेशच्या पहिल्या व्यक्ती आहेत. सोबतच या पदावर, आता हे जे पद आहे पूर्णवेळ सदस्यवालं किंवा फुल टाइम मेंबरचं जे पद आहे, तर त्या पदावर ईशान्य भारतातील पहिल्या महिला आहेत. तर ह्या थोड्याशा युनिक आहेत, हे आपल्याला माहिती पाहिजेच. तर हे सगळं सगळं तुम्हाला पाठ पाहिजे, काही पण प्रश्न विचारू शकतात याच्यातून. त्याच्यानंतर जनरल. आणि हा आणखी एक गोष्ट, नीती आयोगचं स्टॅटिक पण चांगलं करून ठेवा, ठीक आहे. त्यानंतर इथं लिहून देतो, स्टॅटिक तुम्हाला आठवलं पाहिजे, नाही तर तुम्ही विसरून जाल. स्टॅटिक पण याचं करायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जनरल एन एस राजा सुब्रमण्य. आता हे झाले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. आता म्हणजे 2019च्या आधीपर्यंत काय होतं, की आपलं जे आर्मी होतं, नेव्ही होतं आणि आपलं एअरफोर्स होतं, तर ह्या तिघं पण असं इंडिव्हिज्युअली काम करत होते, वेगवेगळे काम करत होते, आणि एकत्र मिळून काम करत नव्हते. तर मग बऱ्याचदा आता कसं, की कुठं काही हल्ला वगैरे करायचा आहे आपल्याला, हल्ला म्हणण्यापेक्षा डिफेन्स वगैरे काय करायचं आहे, तर आता सध्याच्या कंडिशनला सगळ्यांची कोऑर्डिनेशन लागतं. तर त्याच्यासाठी आपण एक नवीन बॉडी बनवली होती. बॉडी बनण्यापेक्षा एक ऑफिस काढलं होतं, कोणतं? सीडीएस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. तर ह्या तिघांना पण हे कोऑर्डिनेट करणार, हे त्यांचं काम होतं, ठीक आहे. आता हे नवीन झालेलं कोण? सुब्रमणी, ठीक आहे, लक्षात ठेवा, सुब्रमणी, एन एस राजा सुब्रमणी. आता मला सांगा, जो सगळ्यात वरचा असतो त्याला आपण राजा म्हणतो ना? हा, म्हणजे हे जे आर्मी, नेव्ही आणि जे काय झाला,
एअरफोर्स. तर ह्या तिघांचा पण राजा म्हणजे कोण? राजा सुब्रमणी. राजावरून राजा लक्षात राहून जाईल तुमच्या. ठीक आहे, हे एन एस राजा सुब्रमणी आपल्या सीडीएस किंवा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ झालेले आहेत. आणि आता सीडीएस विषयी सगळंच्या सगळं हे जे स्टॅटिक आहे ती पण गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे, कारण की 2019ला जरी हे काढलं असेल पोस्ट आणि जे पहिले कोण होते बिपिन रावत, तर ते 1 जानेवारी 2020ला जरी आले असतील तरी जे मागचे 5-6 वर्ष झाले तर त्याच्यामध्ये ह्या सीडीएसच्या स्टॅटिकवर खूप जास्त प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, तर हे 3-4 स्टेटमेंटचा काही प्रश्न आला तर त्याच्यामध्ये हे फक्त नाव पण विचारतील सोबतच त्याचं स्टॅटिक पण काहीतरी विचारतील, तर त्याच्यामुळे हे आपल्याला सगळ्याच्या सगळं माहिती पाहिजे. ठीक आहे, आता सीडीएस हे काय असतात? 4 तारांकित अधिकारी किंवा 4 स्टार ऑफिसर असतात ते. आणि जे लष्कर, नौदल आणि हवाई दल आहे तर त्यांचे जे प्रमुख असतात की त्याला आपण काय म्हणतात, त्याला चीफ म्हणतो. आर्मी चीफ म्हणण्यापेक्षा चीफ ऑफ आर्मी स्टाफ किंवा जे नौदल आणि हवाई दलाचे पण असतात तर त्यांच्या बरोबरीचे असतात. ठीक आहे, म्हणजे त्यांची जी रँकिंग असते ती. आणि संरक्षण मंत्र्याचे प्रमुख लष्करी सल्लागार असतात ते लष्करी व्यवहार आणि लष्करी व्यवहार विभागाचे सचिव, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आहे तर त्याच्यामध्ये लष्करी व्यवहार विभाग असा वेगळा असतो, तर त्याचे हे सचिव असतात. त्याच्यानंतर चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे स्थायी अध्यक्ष, म्हणजे चीफ ऑफ स्टाफ कमिटी म्हणजे कोणते? चीफ ऑफ स्टाफ असतात, म्हणजे जे आर्मी चीफ असतात, त्याच्यानंतर नेव्हीचे स्टाफ असतात आणि जे एअरफोर्सचे स्टाफ असतात तर त्यांची पूर्ण कमिटी असते आणि त्याचे ते अध्यक्ष म्हणून हे राजा सुब्रमण्य किंवा सीडीएस ते अध्यक्षपद भूषवतात. ठीक आहे, त्यानंतर संरक्षण अधिग्रहण परिषदेचे सदस्य, अणु कमांड किंवा जे न्यूक्लिअर कमांड असतं, म्हणजे जे हे कमिटी असते ते प्राधिकरण असतं, त्याच्याशिवाय आपण न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे फोडू वगैरे काही शकत नाही, किंवा त्याच्याशी रिलेटेड जे पण काही आपल्या महत्वाच्या घडामोडी किंवा काही आपल्याला करायचं आहे तर ते ह्याच्याशिवाय होत नाही. ठीक आहे, तर त्याचे पण हे सदस्य असतात. त्याच्यानंतर लक्षात घ्या, हे त्याचे सदस्य आहेत, हेड नाही आहेत. ठीक आहे, हेड कशाचे आहेत? ते चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे ते अध्यक्ष असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर भूमिका भूमिका म्हणजे त्यांचा रोल काय असतं? जे लष्कर, नौदल आणि हवाई दल आहे तर ह्यांच्यात समन्वय वगैरे किंवा एकात्मता, संयुक्तता वगैरे वाढवणं. ठीक आहे, तर ते त्यांचं भूमिका आहे. त्यानंतर हे पद 2019 मध्ये निर्माण करण्यात आले होते. आणि पहिले सीडीएस कोण होते? जनरल बिपिन रावत. तर ह्यांचा मृत्यू झाला होता, तुम्हाला माहिती असेल, जे हेलिकॉप्टर क्रॅश वगैरे झालं होतं, आय थिंक कर्नाटक मध्ये झालं होतं. तर ते तुम्हाला म्हणजे हे ऍटलीस्ट नाव माहिती पाहिजे, बिपिन रावत, अनिल चव्हाण. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि सुब्रमणी हे नवीन आहेत, तर हे विचारू शकतो आधीचे 3 कोणते होते. ठीक आहे, म्हणजे आधीचे 2 आणि हे आता नवीन सुब्रमणी. हे आधी बिपिन रावत आणि अनिल चव्हाण, तर हे काही पण विचारू शकतात. याच्या आधी जस्ट अनिल चव्हाण होते, ते स्टेप डाऊन झाले आणि हे सुब्रमणी आले. आणि बिपिन रावत यांचा मृत्यू झाला होता जे काय म्हणतात त्याला हेलिकॉप्टर क्रॅश मध्ये. ठीक आहे, त्यानंतर ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन. आता हे नौदल प्रमुख झालेले आहेत किंवा याला आपण चीफ ऑफ नेव्ही स्टाफ म्हणतो. ठीक आहे, चीफ ऑफ नेव्ही नाही, चीफ ऑफ नेव्ही स्टाफ म्हणतो. तर हे नौदल प्रमुख झालेले आहेत, ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन. तर लक्षात काय ठेवायचं? कृष्ण जे आहेत ते स्वामी, स्विमिंग करतायत. ठीक आहे, स्विमिंग कुठं? समुद्रात. तर समुद्रात काय असतं? आपलं नौदल असतं ना, तर ते तसं लक्षात ठेवायचं आहे. कृष्ण स्वामीनाथन, स्विमिंग नौदल. ठीक आहे, त्याच्यानंतर श्रेयस अय्यर. आता हा खेळाडू आपल्याला माहितीचा क्रिकेटचा खेळाडू आहे, तर तो झालाय ब्रँड अँबॅसेडर F1 सिम रेसिंग इंडिया ओपन 2026 चा. ठीक आहे, आता ब्रँड अँबॅसेडर हे लक्षात ठेवायचं. बऱ्याचदा ब्रँड अँबॅसेडर पण विचारतात प्रश्न, आणि असं काही युनिक आहे त्याच्यावर पण प्रश्न विचारतात. आता सिम रेसिंग, सिम म्हणजे काय? सिम म्हणजे सिम्युलेशन आहे. आता तुम्ही गेमिंग वगैरे खेळले असेल, रिमोट वगैरे असतो, रिमोटनी पुढे एखादी स्क्रीन असते त्याच्यावर तुम्ही गेम खेळता, तर तसं तशा टाईप हा रेसिंगचा गेम आहे F1 चा. ठीक आहे, F1 म्हणजे जे कारचं रेसिंग गेम असतो ना, अशी ट्रॅक असतं तिथं कार वगैरे असतात, तो मी खेळला असेल, इव्हन मोबाईलवर पण खेळले असेल. पण इथं सिम रेसिंग म्हणजे काय? ऍक्च्युअली काय असतं? तुम्हाला बसायला प्रॉपर खुर्ची असते, तुमच्या समोर अशी स्टेअरिंग असते, इथं खुर्ची आहे, स्टेअरिंग आहे, पुढे स्क्रीन आहे, तर तुम्हाला त्या स्क्रीनवर ह्या स्टेअरिंग वरून पूर्ण तुम्हाला प्रॉपर गिअर वगैरे टाकून ती गाडी चालवायची असते. F1 पूर्ण खेळायचं असतं. तसं हा खेळ आहे. हा मुंबई फाल्कन्स नावाची काहीतरी कंपनी वगैरे असेल तर त्यांनी काढलेला आहे, तर त्याचा ब्रँड अँबॅसेडर श्रेयस अय्यर आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता यासाठी ट्रिक बनवायची गरज नाही, कारण की हा याला आपण ओळखतोच. त्याच्यानंतर आशुतोष गोवारीकर. आता हे तुम्हाला माहित असतील, आपले काही मूवीज वगैरे आहेत त्यांनी डायरेक्ट केलेले आहे, जसं की ते स्वदेश माहित असेल तुम्हाला, त्याच्यानंतर काय लगान वगैरे आहे, तर ह्या मूवीज यांनी डायरेक्ट केलेल्या आहे. तर हे तुम्हाला बऱ्यापैकी माहित असेल, नसेल माहित तरी ठीक आहे. ठीक आहे, तर हे जे आशुतोष गोवारीकर आहे ह्यांना महोत्सव संचालक पद आपल्या गव्हर्नमेंटनी दिलेलं आहे. महोत्सव संचालक पद म्हणजे काय? फेस्टिवल डायरेक्टर. कशाचं? जे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे भारतामध्ये, म्हणजे दरवर्षी भारतातच होत होतो, गोव्यामध्ये. ठीक आहे, गोव्यात होत असतो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इंडिया. तर हा याचे आशुतोष गोवारीकर यांना काय म्हणतात डायरेक्टर पद मिळालेलं आहे, महोत्सव डायरेक्टर पद किंवा फेस्टिवल डायरेक्टर पद. आता गोव्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता गोवारीकर, पण खूप जास्त मला इम्पॉर्टंट वाटत नाही, पण वाचून घ्या. गोवारीकर हे जे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे त्याचे
हे डायरेक्टर बनलेले आहे. त्याच्यानंतर प्रसून जोशी हे खूप जास्त महत्वाचे आहे, कारण की हे बनले आहेत प्रसार भारतीचे अध्यक्ष. प्रसार भारती काय आहे तुम्हाला माहिती असेल, ते दूरदर्शन किंवा आपलं ऑल इंडिया रेडिओ वगैरे आहे, जे की आपल्या गव्हर्नमेंटचे जे चॅनल्स असतात ते, ठीक आहे. तर त्याचे हे अध्यक्षपद यांना मिळालेलं आहे. कोणाला? प्रसून जोशींना. आता हे तुम्हाला वेगळं ट्रिक सांगायची गरज नाही, कारण की प्र वरून तुम्हाला लक्षात राहू शकतं प्रसून जोशी आणि प्र फॉर प्रसार भारती, ठीक आहे. आता प्रसून जोशी विषयी आणखी एक फॅक्ट सांगतो, की हे जे आहेत तुम्हाला आठवत असेल 7-8 वर्ष आधी यांनी मोदींचा इंटरव्ह्यू घेतला होता, खूप जास्त व्हायरल गेला होता आणि खूप म्हणजे काही वेगवेगळे प्रश्न विचारले होते जे नॉर्मली विचारत नाही असे पण प्रश्न विचारले होते. पण त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी व्हायरल गेलं होतं. जर ज्यांना आठवत असेल त्यांच्यासाठी सांगतोय, नसेल आठवत तर राहू द्या. फक्त एवढं लक्षात ठेवा, प्र फॉर प्रसून, प्र फॉर प्रसार भारती, ठीक आहे. हे प्रसून जोशी आहेत. त्यानंतर शशी शेखर वेम्पती. आता शशी शेखर वेम्पती, आता हे जे प्रसून जोशी होते तर ते आधी प्रसार भारतीच्या आधी ते जे आपले सेन्सर बोर्ड म्हणतो, जे मूवीजला वगैरे कट वगैरे करत नाही का, मूवीज कशी पाहिजे काय नाही पाहिजे ते कट वगैरे मारायचं काम जे आपलं सेन्सर बोर्डाचं असतं, तर त्याचे अध्यक्ष प्रसून जोशी होते, ठीक आहे. तर त्याचे अध्यक्षपद आता समजा प्रसार भारतीचे अध्यक्षपद मिळालं तर ती जागा खाली होणार, तर ती जागा कोणाला मिळाली आहे? ती जागा शशी शेखर वेम्पती यांना मिळालेली आहे, ठीक आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ किंवा सीबीएफसी, तर प्रसून जोशी यांच्या जागी यांची नियुक्ती झालेली आहे. तर हे सेन्सॉर बोर्ड आहे, ठीक आहे. आता शशी तुम्हाला माहिती असेल, शशी कोणते? शशी कपूर होते, तर त्यांचा मृत्यू वगैरे झालेला आहे, पण ते मोठे ऍक्टर होते, तुम्हाला माहितच असेल शशी कपूर. तर त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता हे मूवीच्या रिलेटेड काहीतरी आहे आणि मूवीचं जे सेन्सॉर बोर्ड आहे तर ते त्याचं काम करणार आहे, ठीक आहे. शशी शेखर वेम्पती. त्यानंतर आकाश अंबानी. आता हे खूप जास्त महत्वाचं नाही, फक्त होतं तर लिहून दिलेलं आहे, ठीक आहे. आता हे व्यवस्थापकीय संचालक किंवा जे जिओ प्लॅटफॉर्म्स आहेत, जिओचं जे काही आहे, तर ह्याच्यामध्ये सगळं आलं. जिओचं म्हणजे सिम कार्ड आलं किंवा जिओचं जे काही हॉटस्टार वगैरे जे काही जिओच्या रिलेटेड आहे, तर त्याचे ते व्यवस्थापकीय संचालक झालेले आहे आकाश अंबानी. अनंत अंबानी वेगळा, ह्याचा भाऊ, ठीक आहे, अनंत अंबानी, आणि हा आकाश अंबानी वेगळा. अनंत अंबानीचा मोठा भाऊ आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आर मुकुंदन. आता आर मुकुंदन हे CII किंवा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, तर त्याचे हे अध्यक्ष झालेले आहेत. आता हे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज किंवा भारतीय उद्योग महासंघ, ह्याचा अर्थ काय की हे एक काही इंडस्ट्रीज आहेत, त्या इंडस्ट्रीजच्या काही बॉडीज आहेत त्या एकत्र येतात आणि ते गव्हर्नमेंटवर काही प्रेशर टाकत असतात. म्हणजे हे पूर्ण एक महासंघ आहे किंवा एक युनिट आहे आणि ते आपल्या गव्हर्नमेंटवर प्रेशर टाकत असतात की इंडस्ट्रीसाठी तुम्ही हे करा ते करा. तर हे जे काही प्रेशर ग्रुप म्हणतो आपण त्यांना, तुम्ही UPSC किंवा MPSC मध्ये जे सिलेबस आहे त्याच्यामध्ये प्रेशर ग्रुप आहे, तर त्याच्यामध्ये एक CII नावाचे एक खूप इम्पॉर्टंट प्रेशर ग्रुप आहे, ठीक आहे. हा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. तर ह्याचे अध्यक्ष कोण? आर मुकुंदन झालेले आहेत. आणि ह्याचे नियोजित अध्यक्ष किंवा इलेक्टेड प्रेसिडेंट कोण? सुचित्रा एला झालेले आहे, ठीक आहे. आता हे नियोजित म्हणजे काय की पुढे जाऊन ह्या होणार आहेत, पण सध्याच्या नियोजित अध्यक्ष आहेत 26-27 साठी, आणि हे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि हे पुढे जाऊन होणार आहेत, त्याच्यामुळे त्यांना नियोजित अध्यक्ष म्हटलेले आहे, सुचित्रा एला, ठीक आहे. CII कळलं तुम्हाला? हा, म्हणजे हे काही गव्हर्नमेंट बॉडी नाही, प्रायव्हेट बॉडी आहे, जे एकत्र येतात आणि गव्हर्नमेंटवर प्रेशर टाकतात, ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर हरवंश चावला. आता हे ब्रिसेक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, तर त्याचे अध्यक्ष झाले होते. आता ब्रिक्स आधी होतं, ब्रिक्स जे चेंबर ऑफ कॉमर्स होतं ब्रिक्सचं, आता हे पण यासारखंच आहे, CII सारखंच. हे पण म्हणजे काही इंडस्ट्रीतले लोक एकत्र येतात आणि जे एक्सपोर्टसाठी आपल्या इंडियातले जे इंडस्ट्री आहे त्याच्या एक्सपोर्टसाठी कामासाठी ते म्हणजे बोलत असं सरकारला असं करा तुम्ही तसं करा, तर त्याच्यासाठी हे एक युनिट आहे, ठीक आहे. तर हे हरवंश चावला त्याचे बनलेले आहेत अध्यक्ष, ठीक आहे. आधी ते ब्रिक्सचे होते आणि आता ब्रिसेकचे झाले आहेत, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता ब्रिक्सचे म्हणजे फक्त जे ब्रिक्स कंट्री होते त्याच्या पुरतं होतं, आणि जे ब्रिक्स आहे ते पूर्ण ग्लोबल लेवलला आहे, ठीक आहे. तर हे हरवंश चावला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर सौरभ विजय. आता हे मुख्य कार्यकारी अधिकारी, सौरभ विजय मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्याला आपण CEO म्हणतो, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, कशा झाले आहे? UIDAI, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ठीक आहे. त्याला आपण मराठीत भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणतो, ज्याला तुम्ही आधारने ओळखता. आधार, ठीक आहे. आधार कार्डचं जे 12 डिजिट नंबर वगैरे असतं किंवा आधारचं जे रिलेटेड जे काही आहे बायोमेट्रिक्स किंवा बाकी सगळं काही आहे आधार रिलेटेड, ते सगळं बघण्याचं काम UIDAIचं असतं. युनिक आयडेंटिफिकेशन तुम्हाला माहिती आहे 12 डिजिट अंक असतो तो, तर ते सगळं ह्याचं काम असतं UIDAIचं. तर त्याचे CEO कोण? सौरभ विजय झालेले आहेत, तर हे पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर राघव चड्डा, हे राज्यसभा याचिका समिती किंवा ज्याला आपण पेटिशन कमिटी म्हणतो राज्यसभेची, तर त्याचे हे अध्यक्ष झालेले आहेत, ठीक आहे. आता हे लक्षात ठेवायसाठी सांगतो जस्ट, म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट नाही पण ठीक आहे. जे रघु असतो, रघु म्हणजे आपला जो भदक नाही, पोपट, ठीक आहे. तर पोपट काही तक्रार करत आहे, तो राघव चड्डा कडे तक्रार करत आहे. रघु लक्षात ठेवा, राघव तक्रार करत आहे. तक्रार म्हणजे याचिका, राज्यसभेची याचिका समिती किंवा पेटिशन कमिशन, ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर P. जवाहर. आता हे जवाहर
काय झालेलं आहे, जे सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण किंवा एमपेडा, जे मरीन प्रोडक्ट जे एक्सपोर्ट करतो आपण, मरीन प्रोडक्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, तर ते ऑथॉरिटीचे अध्यक्ष पी जवाहर झालेले आहेत. मरीन प्रोडक्ट म्हणजे जिथं मासे असतात किंवा शंख शिंपले असतील किंवा काही आणखी काही गोष्टी असतील जे समुद्रातल्या, तर त्याच्या एक्सपोर्टची जी बॉडी आहे ती आहे एमपेडा. ठीक आहे, मपेडा. तर त्याचे अध्यक्ष पी जवाहर झालेले आहेत. लक्षात काय ठेवायचं, जवाहर, जवाहरचा तिथं जॉ दिसतोय, JAW. तर जॉज नावाचा एक मूवी होता, तुम्हाला माहित असेल, तर म्हणजे हॉलिवूड मूवी आहे, इंग्लिश मूवी आहे. तर ते जॉज जे शार्क असतो, खूप मोठा शार्क असतो, तो दाखवलाय, त्याच्यावर दाखवलेला आहे जॉज मूवी. तर तो मूवी मास्याविषयी आहे. तर मास्याविषयी कोणता आहे, मपेड आहे. ठीक आहे, तर त्याच्यावरून लक्षात ठेवू शकता पी जवाहर. त्याच्यानंतर अनुराग गर्ग. आता हे महासंचालक नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झालेले आहेत. जे डायरेक्टर असतात ते नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे. आता एनसीबी आहे, तर एनसीबीचे हे महासंचालक अनुराग गर्ग. आता एनसीबीचं काम काय आहे, जे नार्कोटिक्सचं काम काय, जे ड्रग्स आहे त्याच्यावर. आता ड्रग्स म्हणजे तुम्हाला एक ड्रग माहित असेल, गांजा. ठीक आहे, तर गांजावर लक्षात ठेवा, गर्ग, गांजा फॉर गर्ग. त्याच्यानंतर नवीन मुख्यमंत्री. हा, आता तुम्हाला माहिती असेल मागे 2026 चे काही इलेक्शन झाले होते काही स्टेट्समध्ये, तर आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये वगैरे. तर त्याचे सीएम आपल्याला माहिती पाहिजे, सोबतच ते कोणत्या पक्षाचे आहे आणि कोणत्या पक्षाला, त्या पक्षाला किती हे मिळाले, काय सीट्स मिळाले, तर ते पण आपल्याला थोडंफार माहिती पाहिजे. आसाम. तर आसाममध्ये हिमंता बिस्वा शर्मा हे बीजेपी आहे, ती झालेली आहे, सलग त्यांची दुसरी टर्म आहे. आणि इथे भाजपाला एकूण 82 सीट्स मिळाले होते, 102 जागा. जे राष्ट्रीय लोकशाही आघाडी होती त्याला एनडीए म्हणतो, एनडीए, जे बीजेपी ज्याला लीड करते ती, तर ते बीजेपीची लिडिंग आहे, त्याला किती 126 जागा मिळाल्या होत्या. 82 बीजेपी प्लस बीजेपीच्या सोबत जे असलेले पक्ष आहेत ते, म्हणजे टोटल 126 जागा मिळाल्या, सॉरी 102 जागा मिळाल्या होत्या 126 पैकी. ठीक आहे, आसाममध्ये. त्यानंतर पश्चिम बंगाल, इथे सुवेंदू अधिकारी झालेले आहेत. तर हे जे पश्चिम बंगाल राज्य आहे, तर त्याचे पहिले भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. आतापर्यंत भाजप तिथं कधीच नव्हता, आणि आता डायरेक्ट आल्या कुठे, सुवेंदू अधिकारी तिथले झाले. आधी हे सुवेंदू अधिकारी वगैरे होते, ते पण ममता बॅनर्जीच्या अंडरच होते. ठीक आहे, आता भाजपाला 294 पैकी 207 जागा इथे मिळालेल्या आहेत. त्यानंतर तामिळनाडू. आता हे सगळ्यांना माहिती आहे, तामिळनाडूचे कोण आहेत, जे थालापती विजय, जोसेफ विजय, त्याचं ओरिजिनल नाव जोसेफ विजय आहे. ते तमिळगा वेत्री कळघम TVK नावाचा त्यांनी पक्ष काढला होता, आणि तिथे त्याला 234 पैकी 108 जागा मिळालेल्या होत्या. ठीक आहे, तर जे काही विचारू शकतात, जर विचारलं तर हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, का बरं, कारण की ह्याच्यामुळं ह्यांना खूप जास्त म्हणजे इकडून तिकडून जुळाजुळव करायला लागली होती, आणि जे काँग्रेस वगैरे आहे, तर ते पण नंतर जे काँग्रेसचे 5 आले होते, ते पण नंतर इथे जाऊन मिळाले. तर म्हणजे 234 आहे, तर 218 लागत होते त्यांना सीएम बनायसाठी. त्यांच्याकडे 108च होत्या, सॉरी 234 पैकी 118 लागत होते, आणि यांच्याकडे 108 जागा आहेत. ठीक आहे, तर काँग्रेसने 5 दिल्या, आणि जे बाकी इंडिपेंडेंट वगैरे होते तर त्यांनी इतर जागा दिल्या, तर मग हे सीएम बनलेले आहे. ठीक आहे, तर इथं खूप जास्त म्हणजे ओढताण झाली होती, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं तामिळनाडूचं. त्यानंतर केरळ. केरळचं VD सतीशन हे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UDF नावाचं एक हे आहे, काय म्हणतात त्याला, काही पक्ष एकत्र आले UDFच्या अंडर. तर ते केरळमध्ये VD सतीशन आलेले आहेत. UDF ला 140 पैकी 102 जागा मिळालेल्या आहेत. त्यानंतर पोंडिचेरी. तर इथे एन रंगस्वामी, AINRC हे पण बीजेपी बॅक्ड आहे. इथे पण याच्या अंडर बीजेपी वगैरे पण येतं. बीजेपी खूप छोटी पार्टी आहे इथे. तर त्यांचा पॉंडिचेरीमध्ये एन रंगस्वामी यांचा सलग 5वा कार्यकाळ आहे. आणि जी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आहे एनडीए, तर तिथं 30 पैकी 18 जागा त्यांना मिळालेल्या आहे. ठीक आहे, त्यानंतर आंतरराष्ट्रीय नियुक्त्या, इंटरनॅशनल, म्हणजे जिथं प्राईम मिनिस्टर कोणी नवीन झाले किंवा प्रेसिडेंट वगैरे झाले, तर म्हणजे ह्याच्यावर आता रिसेंटली प्रश्न येत आहेत, म्हणजे जे खूप जास्त इंडियाच्या रिलेटेड नाही आहे त्यांच्यावर पण प्रश्न विचारत आहे. ठीक आहे, आता मागं अर्जेंटिनावर वगैरे विचारला होता, खूप जास्त काही इम्पॉर्टंट नाही, पण ठीक आहे आला होता. तर आपल्याला हे सगळे करून ठेवायचे. बल्गेरियाचे कोण, रुमेन रादेव झालेले हे प्राईम मिनिस्टर, सॉरी हा बरोबर, प्राईम मिनिस्टर किंवा पंतप्रधान झालेले आहे. कोस्टारिकाचे कोण, लॉरा व्हर्जिनिया फर्नांडोस डेलगाडो. आता कोस्टवर कोणतरी गाडी, डेली गाडी चालवते, असं लक्षात ठेवा. लॉरा डेली गाडी चालवत आहे रोज, कुठं, कोस्टवर. तर कोस्टारिका. ठीक आहे, त्यानंतर इराक. हे इराण नाहीये, जिथं आता हल्ला वगैरे सुरू आहे, ते इराण वेगळं आणि इराक वेगळं. ते इराक कोण, अली फालिह काधिम अल झैदी, फक्त अल झैदी लक्षात ठेवा. ठीक आहे, हे तिथले पंतप्रधान झालेले आहे, आणि याच्यावर विचारू शकतात, कारण की हे इराकचे सर्वात यंगेस्ट प्राईम मिनिस्टर आहे. ठीक आहे, कोण, अल झैदी. त्याच्यानंतर सेनेगलचे कोण, मोहम्मद लो लक्षात ठेवा, फक्त सेनेगलचा लचा लो. ठीक आहे, त्यानंतर युगांड्याचे यो मू
यो इथे योवेरी आहे, योवेरी मुसोवेनी. तर हे पण खूप वर्षापासून वगैरे आहे. ह्याचं पण म्हणजे आय थिंक मी सांगितलेलं आहे तुम्हाला मागं एकदा कोणत्यातरी लेक्चरमध्ये. तर लक्षात ठेवायचं युगांडाचे योवेरी मुसेवेनी. त्यानंतर स्लोव्हेनियाचे जानेश जानशा. ठीक आहे, हे प्राईम मिनिस्टर झालेले आहेत तिथले. तर अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण नियुक्त्या आणि निवडणुका संपलेल्या आहेत. चलो फिर बाय.